मेरे मामा को तो पोरगीच नाहीये. ऑल द बेस्ट, चांगली चालवशील तू गाडी. जिंदगी चल रही थी. मी ना बच्चे कंपनी सोबत आता बर्फ का पाणी खेळणार. चला उतरून घ्या. भारी मज्जा येते, कॉन्फिडन्स पण आला आता मला. ते दारू मॅडमने दिली आम्हाला आता गाडीमध्ये. असं इमॅजिन होतं की आपण इथं राहू, बाजूला बसायला पण खूप भारी वाटतंय. शिपाई कोण आहे? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आज ना आमच्या घरी खूप सारी चिल्लर पार्टी आली आहे, कारण आज एक कोणता दिन आहे आज माधवी? तुम्ही चिल्ड्रन आहे का? पण तू पण चिल्ड्रन आहे? शिवांश तू चिडका आहे? चिल्ड्रन नाही तू. सगळे एकाच ताटात बसले बघा, किती गरिबी आहे ना. पेरू इतका खावाटतोय पण असे बारीक बारीक तुकडे करून खातोय, कारण माझे दात इतके ठणकत इतके की मी सांगू पण नाही शकत. लई त्रास होतोय मला दातांना. आणि आमच्या माधवीचे किती दात पडले? किती दात पडले माधवी? 7. दाखव दात. 1 2 3 4 5 6 7. ए रे म्हातारी. मम्मी म्हणते ती तिला सॉरी म्हणल्याशिवाय ती तिला बोलणार नाही. म्हणजे असं काय केलं माधवी तू? सॉरी म्हण. काय केलं माधवी? मम्मीला सॉरी बोल. काय केलं तिने? हा का बर सॉरी म्हणायला लावलंय? दोघी तेच विसरून गेले. ए शिवांश, आपल्याला पुण्याला जायचंय आज. मी येऊ की नको तुमच्या सोबत? येऊ ना सोबत? त्याला नाही यायचं? ए तुला नाही जायचं पुण्याला? जायचंय त्याला. नाही जरी म्हटलं तरी जायचंय. मी पण चाललो आज. खरं? कांचन वहिनीला विचारतो वाटलंच तर. तुला आंटीने पण सांगितलं असेल ना की ऋषी काका पण येतोय सोबत. शिवांश, मी पण येणार रे पुण्याला सोबत. तो खेळण्यातच मग्न आहे. आणि इथे ना बच्चे कंपनीचं आहे ना आता चोर पोलीस राजा शिपाई. काय असतं मम्मी ते? राजा राणी चोर पोलीस शिपाई. तो गेम खेळायचा चालू आहे. मम्मी पण त्यांच्यात लहान झालेली की मम्मी तू शिकवतीये? हा का? म्हणजे तुम्हीच काय एवढे पार्टिसिपेट 5 जण? शिवांश पण आहे का? आले बापरे. शिवांशला काय कळतंय गेम? कोणाचं काय आलंय बघू आपण. हर्षद, असं बघायचं नाही एकमेकाचं. काय काय आलंय तुला? दाखव दिसलं नाही. सिपाई सिपाई ओके. जी सरकार. सिपाई सिपाई जी सरकार. आता म्हणलं त्यांचे सरकार म्हणल्यावर तू पण पोलीस को बुलाव. पोलीस को बोलाव. पोलीस. जी सरकार. ए अरे चुकीचं खेळताय तुम्ही गेम. पहिले राजा पोलीसलाच आवाज देतो, मग शिपाई पोलीस आणि राणी मध्ये चोर शोधायचा असतो. तुम्ही शिपाई बोलवताय, मग पोलीस बोलवताय, मग उरता 2च जण आहे. मग दोघांमधले एक सांगणं काय अवघड आहे? तिघांमधलं एक सांगावं लागतं. चुकीचा गेम खेळताय. तू राजा आहे ना, आता शिपाई कोण आहे? हा तू फुटलाय समजा. आता तू पोलीसला आवाज दे डायरेक्ट. पोलीस पोलीस जी सरकार. इन दोनों में से. चोर को धो. हा आता माहितीये ना शिपाई आहे म्हणून. आता ह्या दोघांमध्ये चोर कोणी सांगायचंय तुला? माझी चिठ्ठी दाखव ना. तू पण दाखव बारक्या. बारके आहे. नाही चुकलं. आता 0 भेटतं मम्मीला. असं असतं ते गेम. कळलं का आता? तिघांमधला एक जण सांगायचा. आम्ही पण आहे ना लहानपणी इतका खेळत होतो माहिती का हा गेम. मला आता पण खेळा वाटतंय, बट मी जाऊ दे आता दूरनच एन्जॉय करतो. बच्चे कंपनीला खेळू देऊ. तर काही या ठिकाणी आता आरोही पण आलेली आहे. आरोही सगळे बच्चे कंपनी चोर पोलीस आपण नव्हतं खेळत का लहानपणी? ते खेळताय राजा राणी चोर पोलीस शिपाई. हे झालं खेळून तुमचं? शिवांश, स्कूबीला उचलून घे. स्कूबीला उचल. गेली पळून ती तुमच्या भीतीने. तुला घाबरून पळून गेली ती. अरे मॅडम, तुमचा मोठा ब्लॉग कधी येणार आहे असं ऑडियन्स विचारते आहे, आणि असा प्रश्न मलाही आहे. तू जेव्हा टाइमवर जेवण वगैरे करशील ना तेव्हा तू प्रॉमिस केलं ना, मग मी पण तुला प्रॉमिस केलं. उद्यापासून रेग्युलर येईल ना? यस. मग तू उद्यापासून रोज टाइम टू टाइम जेवण करशील. यस 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 नाही. यस यस यस. तर घरात आहे ना बच्चे कंपनीने एवढा धिंगाणा घातला माहिती का. लय मस्ती केली. ए मज्जा आली का माधवी? आणि काय काय मज्जा आली ते जर बघायचं असेल तर आरोहीने खूप दिवसानंतर केलाय तिचा ब्लॉग. तिच्या युट्यूब चॅनल वरती जाऊन तो ब्लॉग नक्की बघा. वाटलंच तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करून देतो. झोपू दे ना बाळा, बसू दे तिला शांत. चल मध्ये परेशानच करतं बिचार स्कूबीला. तर काही आता सगळी चिल्लर पार्टी आणि मी चाललोय आणि सोबत आरोही पण आहे. आम्ही चाललोय आपल्या नवीन घराकडे. खूप दिवस झाले तिकडे गेलो नाही, तर तिकडे काय काम झालंय काय नाही सगळं एकदा बघून येऊ म्हणलं. सगळे चिल्लर पार्टी इथे आम्ही तुमचा फोटो काढतो. माझ्या हाती इंग्लिशचं ट्युशन लावायचं याच्यासारखं. तुझं पण इंग्लिशचं ट्युशन लावायचं? हा ठीक आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये का? ठीक आहे. आम्हाला पण
सुट्ट्या. अरे मॅडम आवरलं का? Yes. मला वाटलं आवरत नाही आजचे दिवस. आवरलं. ते बतकासारखे घातले का ती चप्पल? चला. किती छान आहे. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time. तर काही ते बाबाचे ना, हे बाबां मी एकाच शाळेत होतो. बाबा इकडे या ना. आपल्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. आपल्याला कधी जाणे मग शाळेला परत? आता मेसेज येईल ना मला. हा का? मॅडमचा मेसेज आल्यावर सांगा. हो. तुमचा अभ्यास झाला का दिवाळीचा? नाही ना, बाकी आहे थोडा. करून घ्या बरं का, मॅडम बोलेल आम्हाला. ए पोरं हे बघा रे, बाबां मी एकाच शाळेत आहे. चला बाबा बाय. त्यांचं नाव बाबा आहे बरं का, ते बाबा नाहीये, ते यंग आहे आपल्यासारखे. नाही रे, ते बाबा इतके भारी माहिती का स्वभावाचे. म्हणजे नेहमी मी कॉलेजला वगैरे जात होतो ना, तर मला रोज विचारायचे आज आहे का आपला पेपर, हॉल तिकीटच नाही माझा अभ्यासच नाही झाला. इतके कॉमेडी ना, लय मज्जा यायची. मग तर फायनली आता आलोय आपल्या घराकडं. आणि गाडी बघ ना आरू किती खराब दिसती ग. धुवून काढा होता तिला मस्त. तिला सर्व्हिसिंगला पण टाकायचंय, तिचं ड्यू डेट आली आता सर्व्हिसिंगची. पोरांनो हे बघा इकडं आपलं घर आहे. हा सर्व्हिसिंगलाच टाक ना, मग तेव्हा वॉश पण करून देतात, मधून पण करून देतील तेव्हा तर. मारून घेऊ ना, नॉर्मल तर पाणी मारून घेऊ. शिवाय हे बघ रे, हे आपलं घर नवीन. चला वरती चला, ते शेजारच्यांच आहे. चला. हा गाडीची पार्किंग. बारक्या काय काय माहितीये तुला? हाय ना, सगळे ब्लॉग बघतो आपले भावेश, सगळे सगळे सगळे. थोडी आहे तुमची, आरोही दीदीची आणि ना पप्पाची. हे जरा सगळं माहिती सगळं बघतो vlog. उघडा घर. वाव, दरवाजा पण बसवला, बट आपल्याला आहे ना हा दरवाजा पण चेंज करणे. वाव, अरे किती सुंदर वाटतंय ना. आता साफसफाई पण झाली, तर लय भारी वाटते. खूप दिवसानंतर आलोय घराकडं. खिडक्या वगैरे पण बसवणार आहे आता लवकरच. हा, खिडक्या पण बसवणार आहे. बारक्या कसं आहे घर? Lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe. घराकडे आल्यावर तर लगेच स्वप्न रंगायला लागताना. असं इमॅजिन होतं की आपण इथं राहू, इथं व्हिडिओ करू, इथं अशा गोष्टी होतील, तशा गोष्टी होतील. लवकरच इतकं भारी घर होणार आहे ना आपलं, जेणेकरून आपल्या ऑडियन्सला पण, आपल्या सबस्क्रायबरला, आपल्या फॅमिलीला सुद्धा खूप जास्त घर आवडणार आहे. चलो, दरवाजा लगा केले ते. इथे आलो की असं इमॅजिन होतं की यार आपण आता इथेच राहायला आहे आणि इथे किचन मध्ये जाणार आहे, इथं डायनिंग टेबल आहे, म्हणजे सर्व असं इमॅजिन करतो आपण की इथं असा सोफा आहे, इथे टीव्ही आहे, इथे झुंबर आहे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या जेवढं डोक्यात आहे ना की आपल्याला हे करायचंय, ते डायरेक्ट इमॅजिन होतं की हा इथे लागलेलं आहे डायरेक्ट, है ना. चलो अभि चलो. नाही होत काय होतंय ना, चल मग. तर चला, मी आता काय करतो माहिती का, बोर ऑन करतो आणि गाडीवर आहे ना थोडंफार पाणी मारून घेतो. असं तर मी इथं नाहीच आहे, मी तर 2-3 दिवस आता पुण्याला जाणार आहे, तोपर्यंत गाडी तर काही निघणार नाही. बट गाडीवर आहे ना नॉर्मल पाणी मारून घेतो म्हटलं, कारण गाडी ना एकदमच जास्त खराब झालेली आहे. काही आम्हाला करायची ती गाडी वॉश, बट आमचं झालाय भयंकर पचका, कारण कोणीतरी बोरचे कनेक्शनच काढून टाकलेले. तर जाऊ द्या, चला बच्चे कंपनी जाएंगे अभी घर पे. कुठे जायचं? हा, कोणत्या गार्डन मध्ये? दुसरीकडे चला कुठे जायचं? मला जायचं मध्ये. पण जायचं कुठं आपण? चला कुठं पण. कुठं पण? हे रे गार्डनला. गार्डन नाही इथं, चला दुसरीकडे जाऊ कुठेतरी. चला. तर बच्चे कंपनी ना खूप जास्त हट्ट करत होते, कुठेतरी घेऊन चला, कुठेतरी घेऊन चला. तर मी यांना घेऊन चाललोय प्लॉट कडे. हे तिथे ना थोड्या वेळ खेळतील, पण तिथे यांचं खेळणं झालं की यांना परत घरी घेऊन येऊ, कारण यांना आहे ना ट्युशनला पण जायचंय. पर मेरे मामा को तो पोरगीच नाहीये. तर प्लॉट कडे जाता जाता ना आम्हाला सीएनजी पण भेटून गेलंय, बरं झालं. ए चपट्या इकडे जाऊ. इधर 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 इधर. तर काही फायनली आता आलोय आम्ही प्लॉट कडे, आणि आरोहीला ना आता थोडीफार गाडी पण चालवू देऊ आपण. बट इथे ना जास्त जागा नाही गाडी चालवण्यासाठी, सो आरोहीला घेऊन आपण तिकडे जाऊ. बट पोरांना तुम्हाला काही खेळायचं की इथं, का तिकडच खेळशाल मग? लय भामटे पोर आहे, बसा गाडीत. तर चला आता आरोहीला गाडी चालवायला देऊ. आरोहीला ना धाक पडला असणार बरं का. मला माहिती, तिला लय टेन्शन आलं असणार आहे आता. टेन्शन आलं ना? चलो ऑल द बेस्ट, चांगली चालवशील तू गाडी. ऐसी जिंदगी चल रही थी, चालो गाडी. बच्चे कंपनी एक साइड आ जाओ इधर सब. तर आरोही ना आता गाडी घेऊन खूप लांब गेलेली, दिसत पण नाहीये. ए शिवांश इकडे, कुत्रा आहे तिथं पुढे चावल, इकडे. हे बाई बुट्ट, इधर आजा बुट्टे.
अरे कुत्रा आहे तिथं. करा करा असं परेड करा परेड. हळूहळू कर कल्याणी. 1 2 1 2 2 1 2 1 2. आज खऱ्या अर्थानं वाटतोय मला चिल्ड्रन्स डे, कारण चिल्ड्रन सोबतच एन्जॉय चालू आहे माझं. तर काही त्या पोरांना आपण आहे ना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगू, म्हणजे सगळ्यांनी सबस्क्राईब पण करा बरं का. मन चॅनलला सबस्क्राईब करा. हा मन रे. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. अरे बाप जमली रे भाऊ. तर गाईज प्लीज लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, खूप साऱ्या कमेंट करा, आणि सगळ्यांच्याच कमेंट खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. मला कमेंट वाचायला पण इतकं भारी वाटतंय माहिती का. लव्ह यू वाईज. इकडे या इकडे या. काय थांब तुझं नाही लक, तुझं नाही लक, तुझं नाही लक, तुझं नाही लक. शिवांश इट्स युअर लक. ये तुम्हाला पण पाहिजे का. घ्या रडू नका घ्या. हे मला जर उरलं नाही तर मला तुमच्यातला अर्धा अर्धा द्या प्लीज. काय आलं बारक्या. हा दर मला अर्धा अर्धा द्या रे. संपले माझे सगळे प्लीज गाईज. ए बाजूला बाजूला बाजूला. इकडे नाही ती इकडून जा. वा वा वा. अर्धा अर्ध. ए अर्धा अर्ध. मी ना बच्चे कंपनी सोबत आता बर्फ का पाणी खेळणार. चला उतरून घ्या. हर्षद आठ ठेव ना. नाही तू खेळ खेळ खेळ. उतरता येतं बरोबर. 6 3 नसते उतरत. 6 2च. कोण उतरलं. नाही ना नाही. चला परत. हा तुम्ही दोघं उतरले. उतरा परत. आपल्या ती का मी उतरलो. उतरा ती ग. हा शिवांश उतरला. हर्षद तू त्यांच्या तो मधले एक. ते पण माझं सारखं टाकल त्याचं राज्य. विचार राज्य कल्याणीवर. कल्याणी याच्या बाहेर जायचं नाही आणि याच्या बाहेर जायचं नाही. खूप दिवसानंतर मी पण लहान झाल्यासारखं वाटतंय. खूप जास्त मजा येते. ही सगळी लहान पोरं कोण आहे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. एक मिनिट सगळे इकडे या. हा आहे शिवांश माझ्या मावस भावाचा मुलगा. हा माझ्या माम भावाचा मुलगा. हे आपण दोघी माझ्या मावस भावाच्या मुली आहे. आणि हा माझा भाऊ आहे हर्षद. अरे हाऊस द जोश. हाऊस द जोश. एकदम भारी मज्जा येते. कॉन्फिडन्स पण आला आता मला. हे आमचं स्कूबी बिबी खाली का ठेवली. अरे ते समोरचा अँगल घेत होती ना त्यामुळे ती दिसत होती तिच्या. मग साईडला करायची ना. ऐक ना तुला संदीप भैयाने फोन करायला लावला मला. चला चला इकडे या. ए चला इकडे या. चालू दिली गाडी. चला आता आहे ना थकले सगळे. खाली बसताय आणि इकडे दगड फेकताय. लागल शिवांश तिकडे कोणाला. खाली बसा. शांत बसा बरं. शांत बसा. कल्याणी शांत बसा. आरोही लगी तिकडनंच हॉर्न वाजवत येते. तेव्हा का फुल फॉर्म मध्ये होते आज. तिला गाडी चालवताना बघून मला तर लय भारी वाटतंय. मी असं फील करतोय की मी बाजूला बसलेलो आणि आरोही आता गाडी चालवतीये. मॅडमने दिली आम्हाला आता गाडीमध्ये एंट्री. फायनली तिला कॉन्फिडन्स आलाय. सो ती म्हटली की तुम्ही पण गाडीत बसा म्हणे. मी चालवते आणि तिला ना एक रील साठी व्हिडिओ पण काढायचा. तो व्हिडिओ पण शूट करूया. मला बाजूला बसायला पण खूप भारी वाटतंय. तरी पण मी सीट बेल्ट लावणार आहे बरं का. जम्याना भो. अरे जम्याना भो. जम्याना भो. हा क्लॅपिंग. बस रे 1 2 3. तर काही आता इथून आम्ही पुढतो केली आहे घराकडे. घरी जाऊन आहे ना मला पॅकिंग पण करायची आहे. माझी पॅकिंग करायला मला आरोही मदत करणार आहे. आरोही माझ्या सगळ्या गोष्टी टाक बरं का. काहीच मिस नको करू. 2 दिवसाच्या हिशोबाने सगळं टाकून दे. तर फायनली आता आम्ही आलोय घरी आणि आरोही करते या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी. आणि सगळे बच्चे कंपनी गेली त्यांच्या घरी. आणि या ठिकाणी बारक्या आणि हर्षद ना धिंगाणा घालतोय. आमचे पप्पा बातम्या बघताय. मला ना दातामुळे काही खाता येत नाही. या ठिकाणी ना मी आता दूध आणि बिस्किट खातोय. आणि हा 5 रुपयावाला पार्ले पुडा किती छोटा झालाय. पहिले एवढा 2 रुपयाला का 2.5 रुपयालाच भेटत होता. दीदीने आम्हाला ओवळला आणि टॉवेल दिला. बरं झालं बा आता टॉवेल आल्या. तर आता आहे ना आरोही आहे ना स्वराला ओवाळतीये. स्वरा समोर बघ. ती जीप का बरं काढतीये. तर या ठिकाणी आता पुण्याला जाण्यासाठी माझं आवरलेलं आहे. माझी पॅक पण मस्तपैकी पॅक झालेली आहे. चलो अरे
बाय बाय. आणि काही आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करूया. ब्लॉग मधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला कमेंट करून सांगा. आणि जिंका ब्रँडेड स्मार्ट वॉच आणि आपले लास्ट मंथचे जे विनर आहे त्यांना आम्ही लवकरच भेटणार आहे आणि स्वतः जाऊन गिफ्ट देणार आहे. तुम्हाला वाटत असेल तुमचा सुद्धा नंबर यावा तर लवकर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.